दरम्यान एक बातमी येते आपल्याकडे औरंगाबादमधून। औरंगाबादच्या रस्त्यावर सध्या एका चमडी चोराची दहशत दिसून येते। या चमडी चोरामुळे महिलांना सकाळी घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांना हा माथेफिरू मागून येऊन धक्का मारतो। याची सगळी लंपट कृत्य सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली आहेत। हा माथेफिरू बाईकवरून येऊन महिलांवर पाळत ठेवतो, मग मागे येऊन त्यांची छेड काढतो, अचानक पाठीत मारतो किंवा मग महिलांसमोर येऊन थुंकून जातो। गेल्या 4 वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू आहे। महिलांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांनी या चमडी चोराला जेरबंद करण्याची मागणी केली आहे। औरंगाबादेतला हा सगळा प्रकार आहे। याचबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, 4 वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू आहे आणि अजूनही याला अटक करण्यात आलेली नाहीये, काय सांगाल? तन्मय, औरंगाबाद शहरातून अत्यंत धक्कादायक आणि महिलांना त्रास देणारा हा प्रकार समोर आलेला आहे। औरंगाबाद शहरातील मुख्य वस्ती आहे, जिथे उच्चभ्रू लोक असतात, उच्च शिक्षित लोक असतात। अशा समर्थ नगरातला हा प्रकार असल्यामुळं अनेकांना धक्का बसलाय। विशेष म्हणजे या परिसरामध्ये 2 पोलीस स्टेशन जवळ आहेत आणि सीपी ऑफिस सुद्धा जवळ आहे। अशा परिस्थितीत सुद्धा त्या तरुणाला, जो माथेफिरू आहे, त्या तरुणाला अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही, ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं नाही। विशेष म्हणजे आता त्या परिसरातील जे लोक आहेत ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत। हा सगळा प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानंतर त्यांनी माध्यमाच्या वतीनं मी स्वतःहून आम्ही सगळ्या पोलिसांना तो दिलेला होता। त्यानंतर घाबरलेल्या बेदरलेल्या अवस्थेमध्ये समर्थनगरातील त्रस्त नागरिकांनी तक्रार केलेली आहे आणि आता तक्रारीनंतर पोलीस कारवाई करू असं सांगतायत। मात्र अशा पद्धतीनं औरंगाबाद शहरामध्ये कसं होऊ शकतं हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे। कारण या परिसरामध्ये अनेक रिटायर्ड माणसं राहतात, त्या परिसरामध्ये ते सकाळी वॉकिंगसाठी फिरत असतात आणि मग अशा पद्धतीनं कोणीतरी तरुण येतो आणि त्या महिलांची छेड काढल्याप्रमाणे तो मारून जातो, कधी कधी तोंडावर अंगावर थुंकतो, वेगवेगळ्या पद्धतीनं अर्वाच्य भाषेत त्याला जे करता येईल तशा पद्धतीनं करतो। आता तिथल्या सगळ्या नागरिकांची एवढीच एक मागणी आहे की त्याला तातडीनं ताब्यात घ्यावा आणि अटक करून त्याच्यावर कारवाई करावी। तर या माथेफिरूची काही पार्श्वभूमी आहे का? त्याच्याकडे गाडी वगैरे दिसते, हा दुचाकीवरून फिरतो? हा जो माथेफिरू आहे त्याची आतापर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही, पण तो काय करतो की या परिसरामधील महिला ज्यावेळेस मॉर्निंग वॉक असेल किंवा वॉकिंग करत असतात, फिरत असतात, त्यावेळेस तो त्या ठिकाणाहून जातो। जर रहदारी असेल, गर्दी जास्त असेल तर तो पुढे जातो आणि ज्या ठिकाणी गर्दी नसेल त्या ठिकाणी मात्र महिलांना मागच्या बाजूला मारतो, कधी कधी समोरच्या बाजूला थुंकून जातो। नक्कीच माधवजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। तर हा माथेफिरू आहे आणि याला अद्याप तरी पोलिसांनी अटक केलेली नाही। समर्थनगर मधली ही सगळी घटना आहे। औरंगाबादचा उच्चभ्रू अशी वस्ती आहे औरंगाबादमधली आणि या वस्तीत या औरंगाबादमधल्या त्या परिसरात जवळच 2 पोलीस स्टेशन्स आहेत, तरी या माथेफिरूला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे परिसरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली।